तासगावमध्ये व्यसनाधीन मुलाकडून वडिलांचा खून, पोलिसांनी मुलास ताब्यात घेतले। तासगाव शहरातील कांबळेवाडी येथे व्यसनाधीन मुलाने स्वतःच्या वडिलांना बेदम मारहाण करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे। सुधाकर तुकाराम कांबळे वय वर्ष 65 असे खून झालेल्या वडिलांचं नाव आहे। त्यांचा मुलगा सचिन सुधाकर कांबळे राहणार कांबळेवाडी यानेच ही हत्या केली आहे। मृत कांबळे यांची पुतणी सुनीता अशोक कांबळे वय वर्ष 40 राहणार कांबळेवाडी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे। या प्रकरणी तासगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। शनिवारी दुपारी 12 ते 4:30 सुमारास आरोपी सचिनने आपल्या राहत्या घरी वडिलांना तुम्ही माझ्यासाठी काही कमावून ठेवलेलं नाही असं म्हणत शिवीगाळ केली। या रागातून सचिनने सुधाकर कांबळे यांना मारहाण केली। मारहाणी सुधाकर कांबळे गंभीर जखमी झाले। मुलगा सचिन हा व्यसनी होता। त्यांनी वडिलांना मारहाण केल्यानंतर वडील जागीच पडून होते। सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं। त्यानंतर या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना कळवण्यात आली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे यांच्यासह पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि याबाबतची फिर्याद मृत सुधाकर कांबळे यांची पुतणी सुनीता कांबळे यांनी दिली आणि या घटनेनंतर पोलिसांनी सचिन कांबळे याला ताब्यात घेतला आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ हे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी तासगाव।